फडणवीस सरकार 2.0 एक वर्ष आधी 232 आमदारांचं बंपर बहुमत मिळवत महायुती सत्तेमध्ये आली। राज्याच्या इतिहासामध्ये भाजपने ऐतिहासिक कामगिरी करत भाजपचे तब्बल 132 आमदार निवडून आले। एवढं बहुमत मिळाल्यानंतर जनतेच्या अपेक्षाही तेवढ्याच मोठ्या आहेत। या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर आहे। वर्षभरापासून विकसित महाराष्ट्राचा कलश हाती घेत महायुती सरकारची घोडदौड सुरू आहे। पण त्याच वेळेला वर्षभराचं सरकारचं रिपोर्ट कार्ड काय आहे? महाराष्ट्राची जनता खुश आहे का? वर्षभराआधी मतदान करणारे मतदार सरकारवर समाधानी आहेत का? पाहूयात ही आकडेवारी। मूड ऑफ महाराष्ट्र या सी वोटरच्या सर्वेनुसार महाराष्ट्रातील सर्वात जास्त विश्वासार्ह नेता म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वाधिक 35.7% लोकांनी पसंती दिली आहे। उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंना 17.8%, तर 4 वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या शरद पवारांना 11.2% लोकांनी पसंती दिली। देवेंद्रजी फडणवीस यांचा चेहरा समोर आणला की तुमच्या पुढे काय येतं, तर तुमच्या पुढे मेट्रो येते, तुमच्या पुढे कोस्टल येतो, तुमच्या पुढे अटल सेतू येतो। पायाभूत सुविधा पुढे नेण्याचं काम कुणी केलं असेल महाराष्ट्रात, तर देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं। गेल्या काही दिवसापासून थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त कोणी आणली? देवेंद्रजी फडणवीस यांनी आणली। शेतकऱ्यांसाठी हे 24 तास वीज, म्हणजे तुम्हाला आठवत असेल 2014 पूर्वी महाराष्ट्रामध्ये 8-10 तास लोड शेडिंग होते। आज तुम्हाला कुठल्याही गावाखेड्यामध्ये 24 तास वीज मिळते। शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सौर कृषी पंप आणले, ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपण दिवसा वीज देतोय। फडणवीस सरकारच्या काळातील पायाभूत सुविधांच्या विकासाचं मूल्यांकन खूप चांगलं असल्याचं 26.4% लोकांनी म्हटलंय, तर 22.3% लोकांनी सरासरी मतदान केलं। फडणवीसांच्या काळात मेट्रो, कोस्टल रोड यांसारख्या प्रकल्पांची भरपूर प्रगती झाल्याचं 28.2% लोकांनी पसंती दिली। रस्ते आणि वाहतूक विकासाच्या गुणवत्तेबद्दल 34.2% काही प्रमाणात समाधानी, तर 24% लोक पूर्ण समाधानी आहेत। मुंबईतील मेट्रो विस्तार प्रकल्प अपेक्षित गतीने सुरू असल्याचं 27.8% लोकांचं म्हणणं आहे। शहरी पायाभूत सुविधा व इतर व्यवस्थापनाबद्दल राज्य सरकारची कामगिरी सरासरी वाटत असल्याचं 29.1% लोकांना वाटतं। देशाच्या विकासात महाराष्ट्र अग्रस्थानी राहिल्याचं 33% लोकांनी पूर्णपणे सहमती दर्शवली। फडणवीसांच्या काळात दीर्घकालीन विकास नियोजनात सुधारणा झाल्याचं 31% लोकांना वाटतं। महायुती सरकारच्या काळात मेक इन महाराष्ट्रमधून गुंतवणूक वाढल्याचं 15.7% लोकांना वाटतं, तर मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग सकारात्मक विकास झाल्याचं मत 14.9% लोकांचं। मुंबई कोस्टल रोडच्या प्रगतीबद्दल 33% लोक पूर्ण समाधानी आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या वर्षपूर्तीचा आढावा घेतला असता जनता समाधानी आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।